तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मात्र आता जोरदार टीका केलेली आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा टार्गेटवरती आहे, तो म्हणजे शिंदे गट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केलेली आहे। गुवाहाटीनंतर महाराष्ट्र बदनाम झाला असून केंद्रात बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम केल्याची टीका त्यांनी केली। राज्यामधील गोंधळ लोकशाहीला घातक असल्याची टीकाही नाना पटोलेंनी केली। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांची भेट घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। महाराष्ट्राचं एक तमाशा निर्माण करण्याचं काम झालेलं आहे। गुवाहाटी आणि गुवाहाटीच्या नंतर जे काही पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी राजकीय जी काही देशामध्ये झाली, महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचं राहिलं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र राहिला आणि महाराष्ट्र एक राजकीय सदृढ असलेलं हे राज्य होतं। पण केंद्रामध्ये बसलेल्या भाजपच्या सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे हे तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही। संविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि असंविधानिक सरकार महाराष्ट्रात असताना सरन्यायाधीश मुख्यमंत्र्याला कसं भेटतात, कारण की त्या सरकारवर आक्षेप आहे आणि त्यांच्या कोर्टात न्याय चालू आहे, निर्णय। तर कोणी कोणाकडे बघावं, जनतेने लोकशाहीमध्ये कोणी कोणाकडे बघावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। भाजपचे आमदार संजय कुटेंनी शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न आता उपस्थित केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना कुणाची यावरून चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळत आहे। तर त्यांनी ही संपूर्ण टीका करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शरद पवारांची शिवसेना आहे, तर शिंदे गटातील शिवसेना ही अस्सल बाळासाहेबांची शिवसेना असल्याची टीका देखील केली आहे। यावेळी बोलताना संजय कुटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जहरी टीका केली। तर काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपत येतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असं आमदार संजय कुटे म्हणाले। यासोबत बोलताना नाना पटोलेंनी नितीन गडकरींसारख्या नेत्यांवर बोलण्याची पटोलेंची कुवतच नाही असं म्हणत कुटेंनी नाना पटोलेंवर निशाणा साधला। त्यांच्यावर मी कधी बोलत नसतो, पहिली गोष्ट, कारण ते मोठे नेते आहेत। नाना पटोले हे साधे व्यक्ती आहेत का? त्यांनी भाजप दर्शन पण घेतलेलं आहे ना, भाजप पण त्यांनी पाहिलेली आहे। त्यामुळे इकडून तिकडे त्यांचा कारभार चालू असतो आणि गडकरी साहेबांबद्दल बोलण्या इतकी त्यांची कुवत पण नाही। त्यामुळे अशा नेत्यांवर भाष्य करणं आम्हाला आवडत नाही। सगळ्यांना भूमिका समजून आणि सगळ्यांना भूमिका मान्य आहे, जनतेला भूमिका मान्य आहे, पण तू रोज जी उद्धव साहेबांची सेना जी आहे की जे शरद पवार चालवतात, पवार साहेब चालवतात, आदरणीय पवार साहेब चालवतात, म्हणजे तो जो आता सेना झाली ती पवार साहेबांची शिवसेना आहे आणि ही जी ओरिजिनल शिवसेना माननीय बाळासाहेबांची शिवसेना आहे।